ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा नाहीतर निवडणूक पुढे ढकला। पत्रातून ठाकरेंची मागणी। विकासाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांची जीभ घसरली। बीडमधील सभेला संबोधित करताना इतर पक्षातील नेते आणि त्यांच्या शहरांवर आक्षेपार्ह भाषेत टीका। आता मुंबईतही बिबट्याचं दर्शन। गोरेगाव पूर्व भागात बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद। तर पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या बोरी शिरोळी गावामध्ये बिबट्याची दहशत। दिल्लीच्या प्रेमनगरमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला। कुत्र्यानं तोडले 6 वर्षांच्या चिमुकल्याचे कानाचे लचके। मुलगा गंभीर जखमी, उपचार सुरू। अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ध्वजारोहण सोहळा। राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा। संपूर्ण अयोध्या नगरी सजली। भारतीय महिला कबड्डी संघाने रचला इतिहास। अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या संघावर मात करत पटकावलं विजेतेपद। नमस्कार, सुप्रभात। मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। अखेर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे। तर 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50%चा निकष पाळला गेला नसल्याची बाब आता समोर आली आहे। तेलंगणातही 50%ची मर्यादा पार केल्यानं उच्च न्यायालयाने ताशेरे ओढताच राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली होती। त्यामुळे महाराष्ट्राबाबत कोणता निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात आल्यानं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण आरक्षण हे 50%च्या पुढे गेले। राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणामध्ये तसेच 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका, त्याचबरोबर 57 नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेल्याची बाब समोर आली आहे। आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा नाहीतर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे। विरोधकांच्या वॉर्डमधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर हा घोळ नाही, हा देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केली आहे। घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस कुणीही नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली आहे। पापी वृत्तीतून त्यांनी राजकारण उभं केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। बीडच्या अंबेजोगाईमधील अजित पवारांच्या प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडे गैरहजर होते। धनंजय मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय। युगेंद्र पवारांनी केलेले आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फेटाळलेत। युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20 लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता। पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। नशिराबाद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। रात्रीच्या कॉर्नर बैठकीतून जोरदार प्रचार करण्यात येतोय। तर बैठकीला मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांच्याकडून प्रस्ताव न आल्याचं वक्तव्य मंत्री रक्षा खडसेंनी केलंय। तर मुक्ताईनगरमध्ये भाजपचं मोठं लीड असल्याचंही त्या म्हणाल्या।
राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधातील याचिका कोपरगाव जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली। उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरील शेवटच्या पानावर स्वाक्षरी नसल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप घेतला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुळ्यातील पिंपळनेर नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेत करून उपस्थितांची मनं जिंकली आहेत। यावेळी बोलताना काही लोकांना जमाल गोटा दिला पाहिजे अशी खोचक टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली आहे। शिंदेंची शिवसेना पैशाने मत खरेदी करतो असा आरोप विनायक राऊतांनी केलाय। तर जव्हार आदिवासी भागामध्ये लोक थेट एका मताचा रेट विचारत असल्याचंही ते म्हणाले। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपने आतिश बोरेले यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलंय। महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र लढतायत। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो असं मत अजित पवारांनी मतदारांना साथ घातली आहे। तुम्हाला विकास पाहिजे तर मी विकास करू शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो असंही अजित पवारांनी म्हटलं। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार म्हणाले। अनेक पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं, आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच उपमुख्यमंत्री करून मला तिथे बसवलं असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीरामपूरमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने आलेत। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेच्या कोर्टात गेलो आहोत। स्वबळावर 4ही ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। विकासाचं मॉडेल नागरिकांसमोर ठेवणार असं निलेश राणे म्हणाले। जीवाभावाची लोक आपल्या विरोधात आहेत, मनाला पटत नसतानाही निवडणुकीला सामोरं जातोय असं निलेश राणे यांनी म्हटलंय। मालवणमध्ये भगवाच फडकणार, निलेश राणेंना जिंकवून द्या असं आवाहन उदय सामंतांनी केलंय। नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। चुकीची कामे बंद झाल्यामुळे धनंजय मुंढेंना वाल्मिक कराडची उणीव भासतीये अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली आहे। धनंजय मुंढे यांनी परळी इथे सभेमध्ये आपल्यासोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव आणि उणीव संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे। कराडला ज्येष्ठ नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्थिती पूर्वसंध्येला एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। कराड नगरपालिका निवडणूक रिंगणामध्ये असलेल्या सर्व 9 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणत शहराच्या विकासाचं रोल मॉडेल मांडण्यास सांगितलं। या सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाल्याची चर्चा कराडसह राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली आहे। जहां हर सांस में प्रभु श्री राम का नाम घुला हो, यहाँ की हवा में भक्ति है,